सीमाईचे शुगर लेवल्स वाढलेले जस्ट रिसेंटली, म्हणून ट्रॅव्हलिंगला कन्व्हिनियंट होईल असं शुगर मॉनिटरिंग सिस्टम आम्ही मागवलं आहे आकारोचं. ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम मॉडेल आहे GLM 76. सो हा किट आहे. त्याच्याबरोबर जे मशीन आहे मॉनिटरिंगचं ते आहे. त्याच्याबरोबर एक पेन्सिलसारखं आहे ज्याच्यात आपण लॅन्सेट इन्सर्ट करतो. लॅन्सेट म्हणजे जी निडल असते प्रोव्हाइड केलेली ती ह्याच्यात टाकायची असते. आणि दुसरं आहे शुगर स्ट्रिप्स आहेत. सो टोटल असे 50 शुगर स्ट्रिप्स आहेत 25-25चे. सो कसं युजली हे वर्क होतं मी तुम्हाला दाखवतो. सो हे आहे लॅन्सिंग डिव्हाइस आणि हे आहे ब्लड लॅन्सेट म्हणजे निडल असतात. सो आपल्याला काय करायचं आहे, हे इथून ओपन करायचं आहे. सो हे जे ब्लड लॅन्सेट आहे आपल्याला या लॅन्सेट डिव्हाइसमध्ये इन्सर्ट करायचं आहे. खूपच कन्व्हिनियंट आहे. आपल्याला जस्ट इन्सर्ट करायचं या लाईनमध्ये, ते फिट होतं. तर आपल्याला ही जी निडलची कॅप आहे ती जस्ट ट्विस्ट करून काढायचं आहे. आपल्याला जस्ट हे इन्सर्ट करायचं आहे आणि लॉक करायचं आहे. सो युजली 0.5 हे बेटर आहे ज्याच्याने ते निडल तेवढ्या डेप्थनी जातं. सो 0.5 अशी रीडिंग आहे. तिथे आपण आपल्याला पाहिजे तसं ते सेट करू शकतो. मी सध्या 0.5 केलं आहे. लेस ब्लड सॅम्पल लागतं. 5 सेकंड्समध्ये लगेच त्याचे रिझल्ट्स येतात आणि याच्यात प्री अँड पोस्ट मील मेमरी सेव्ह होते. सो वॉरंटी आहे 1 इयरची आहे. लार्ज LCD स्क्रीन आहे विथ 180 मेमरीज. आपण म्हणजे 180 रीडिंग्स आपण सेव्ह करू शकतो. ऑटोमॅटिक कोडिंग आहे आणि आपल्याला ऑब्वियस याच्यातून रिस्क इंडिकेटर्स समजतील, म्हणजे काय रिस्क आहे ते लगेच आपल्याला समजेल. सो हे आपण लोड केलं आहे ज्याच्याने हे बटन वर येतं. आपल्याला लगेच जे टिप आहे तिथे असं हे बटन प्रेस करायचं आणि एक थोडंसं आपल्याला फील होईल. थोडंसं प्रेस केलं आणि आपण हे जी ग्लुकोज स्ट्रिप आहे ती इन्सर्ट करायची. इथे एक ॲरो दिलं आहे त्या डायरेक्शनमध्ये आपण टाकायचं आहे. ठीक आहे. ते मशीन ऑन होते. हा कोड आणि ह्याचा कोड मॅच झाला पाहिजे स्ट्रिपचा. आणि हे ब्लड जे आलं आहे लगेच आपण जस्ट टच करायचं आहे. तर विदिन 5 सेकंड्स ते रीडिंग येतं. सो आईचं शुगर लेवल आहे 150 पोस्ट मील, म्हणजे आईने ब्रेकफास्ट केलेला त्याच्या 1-2 तासाने आम्ही चेक केलं आहे. सो थोडंफार शुगर्स आईचं आहे बॉर्डरलाईन 150 स्टील ऑन द हायर साईड. सो ह्याच्याने आपल्याला हाय रिस्क आहे आणि लगेच आपल्याला समजतं की शुगर जास्त आहे. सो अकॉर्डिंगली वी कॅन प्लॅन द मेडिकेशन्स. सो डेफिनेटली खूप हेल्पफुल आहे, खूप युजफुल आहे. सो डू यूज. सो फायनली रीडिंग आली आहे 150 मिलीग्राम पर डेसिलिटर. तो जर आपली रीडिंग 320 मिलीग्राम पर डेसिलिटरच्या वर असेल तर इथे कीटो म्हणून असं इंडिकेटर डिनोट होतं. जर आपली रीडिंग 70च्या खाली आली 70 मिलीग्राम पर डेसिलिटर सो इथे हायपो म्हणून इंडिकेट होतं, म्हणजेच हायपोग्लायसेमिया. खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रोडक्टची लिंक दिली आहे. शुगर्स लेवल जास्त आहे तर ऑप्शनसाठी आम्ही आगारोच्या या ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम थ्रू आईचे शुगर्स चेक करून मग डिसाईड करणार आहे की वेदर टू स्टार्ट विथ अँटी डायबिटिक ड्रग्स, म्हणजे शुगरचे मेडिसिन्स चालू करणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू डे. सो निघायचं होतं 10 वाजता पण ह्या मुलांनी ना लेट केले. हे 3 मुलं आहेत ते आणि म्हणजे आम्ही चाललो साधना मिसळ खायला. जायचं होतं ब्रेकफास्ट करायला बट आता तो होणार आहे ब्रंच. एनिवेज इट्स ओके. ह्यांची वाट बघता बघता मीच आता वरण भात वगैरे ह्या मुलांबरोबर खाल्लं. नायसासाठी केलेलं, ओवीसाठी केलेलं आणि आपल्या ज्ञानासाठी केलेलं. जो मी सुद्धा खाऊन टाकलं ते, कारण खूप भूक लागलेली. आणि आता इथे खूप पाऊस पडतोय. आम्ही सगळे भात खाल्लो. सो चला, सगळे सज्ज झालेले आहेत साधना मिसळ खायला. रेडी? जिजू तो ऑल टाइम रेडी. जिजूने तर काल पण मस्त मिसळ खाल्ली आहे झणझणीत वाली. जिजू तुम्ही किती वेळा साधना मिसळला गेलात? हा ना, आम्ही एकदाच गेलो. बरोबर. आम्ही लास्ट टाइम आलेलो तर आम्ही ग्रेप एम्बेसी गेलेलो. ती नाही गेली.
सो असे खूप सारे मिसळ आहेत. नाशिकमध्ये याल तर मिसळच मिसळ तुम्हाला मिळतील. बोला. नाही गर्दी दिसत तुला? स्पंदन मिसळ. इथे छोटे छोटे मिसळ आहेत. अजून पुढे गाडा दिसत तुला? राजेशाही बाय रिक्षा घे. त्यांना पण असंच केलं. फायनली मी पोचलो सांगणार मिसळ खायला. सनीला कधीपासून खायचं होतं, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा तर लास्ट टाईम जे एम्बसीला गेलो तेव्हा सुद्धा त्याचं असं म्हणत की साधना मिसळ पण खायला सोडला. आणि आता तर खूप चेंजेस केलेले आहेत. म्हणजे इव्हन जर तुम्ही पावसाळ्यात नाही आलात तर मुलांसाठी सुद्धा खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे करण्यासारखं. सगळं छान आहे. पण मला ह्यांचं फक्त पार्किंग नाही आवडलं, कारण खूपच एवढे ते चिखल आणि पॉटहोल्स आणि एकदम व्यवस्था. मला असं वाटतं व्यवस्थित त्यांनी त्यात ठेवायला पाहिजे. जर हे त्यांनी बाकीचं केलं एवढं छान केलं तर. आणि ह्याचं ॲम्बियन्स बघूनच एवढं सुंदर वाटतंय ना. आणि आल्या आल्या आमचा लगेच नंबर लागलाय. सो जरा एक्सायटेड आहोत मिसळ खायला. आणि एवढे चेंजेस आहेत का आम्ही ब्लॉगर बरोबर आलो. अच्छा असं आम्ही कधी आलेलो लग्नाच्या आधी. पापड आलेले आहेत. मावशी किती झाली आहेस? मावशी तर इथेच राहते. बऱ्याच नाही आलेली. खूप चेंजेस पाहिले असतील ना तू एवढ्या वर्षात? नाही चेंजेस म्हणजे काय? चेंजेस म्हणजे हे ग. हा नाही थोडंफार आहे पण टेस्ट जी आहे ना टेस्ट एकच आहे. तशीच आहे. सेम टू सेम. बाबा चटणी या चटणी फक्त सोलकढी इथे ठेवा. नाही काय म्हणलं तेच म्हणलं पॉइंटला जाऊया. विंडमिल 47 किलोमीटर. मालेगावच्या पुढे आणि टेम्पररी क्लोज दाखवते. दुसरा कुठला वॉटरफॉल? पण त्याच्यात मध्ये मालेगाव आलं म्हणजे मालेगावच्या पुढे अजून राईट टर्न असं दाखवते. जाते त्या गाडीत. ओपन क्लोजेस 7 PM. काय पाहिलं जिजू? तुम्ही विंडमिल टाकला व्ह्यू पॉइंट तर तो मालेगाव आला. कुठे गेली नेनू? कुठे गेली नेनू? माझी कुठे गेली? कुठे गेली नेनू? नेनू ते पुढे आहेत का आपल्या? सो आम्ही चाललोय सोनचाफा, नाशिक मधल्या सोनचाफा. पूर्ण एक सेट करता येईल असं. कोल्हापुरी साज वगैरे घेता येईल. त्यांनी काही घेत मला मोहनमाळ वगैरे घेता येईल तुम्हाला. किंवा राणी हात वगैरे घेता येईल. ओके जायचे का? 1100 बोलला का? या आईंसाठी घेतले छोटे छोटे. खूप छान डिझाईन. त्यांचं वेगळंच आहे.
हे पण आहे हे घेतलं मग दोन्ही हे चालू आहे. अभि बघू अभि बघू बहिणींनी शॉपिंग केली आहे जोरात. सोनचाफा सोनचाफा फुलावर नाही सोनचाफा ज्यांना इकडे नाही यायला जमत त्यांच्यासाठी म्हणजे मुंबईकर दादर आणि ठाण्यामध्ये आहे. चला चल. नेक्स्ट स्टॉप आहे चुनीलाल अँड सन्स. त्याच्यानंतर अन्नाज इडली. नको देऊ नाही दिली ना. आम्ही चाललोय अन्नाज इडली. मग ही सनीलाच जायचंय म्हणून थोडंसं सगळ्यांना खायचं आहे. घेऊन जातोय. सगळ्यांना रेडी केलंय. थँक्यू. माझी मावशी राहते ना इथे. त्यांच्याकडे दीदी पण आहे छोटी, दीदीला नाही आणलंय. दीदी आहे पुढे. कलर बघ कलर आपण छान आहे अजून बी. टेबल बनवलं हे कुठे ताई हे बघ सांग तू काय बेल्ट आहे का त्याला? बेल्ट असतो ना बेल्ट तर एवढी रडेल बेल्ट काढण्यासाठी की मग आपल्याला की होईल. काका नाही तू इडली छान आहे पण नाहीसू. अगं ते नाहीसू आहे. पोळी इडली ही पोळी आहे ना. इडलीमध्ये आम्ही पेटपूजा केली आणि आता निघत आहोत घरी मावशीच्या घरी. थोडा वेळ आराम करू आणि मग परत पुन्हा बाहेर कुठेतरी छान स्पॉटला आम्ही डिस्कवर करू. सहाशे. चहा आणि दीदी पहिले ते ठेव. चला चला बसा खाली खाली बसा. हा बाप्पा बसा खाली बसा. बस ओबी खाली बस. हात जोड. बस 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 इथे बस. अरे बस. ए गुटीताई सांग याला. गुटीताई सांग. ए ए ए हे बघ जोडायची मांडी घालायची. हे बघ बाप्पा जे जे करतायत ते माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर आहे. म्हणजे बस तू बस तू बस. हा चला बोला दीदी बोला. शुभंकरोती कल्याण आरोग्यं धनसंपदा शतवृद्धिर्विराजय दीपक ज्योती नमस्ते दिवा दिवा दीपक पाणी कोणमतिया देवाला पाहून नमस्कार कदाचित प्रिय बाईच्या ओम बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्वांना आयुष्य लाभो. चल वस्वा
मोरया मोरया मी बाळ करू काय जाणे तू गणपोती चाललो गुड गर्ल सगळे ये बाबू ये बाप्पा जेजे डोकं टेक. तू टेकते ना कशी टेकते ओवी आमची ओवी कशी टेकते बापू चल बापू ए बाबू डोकं टेक. काय का नखरे करते आज चला आता सगळ्या आज्यांना दोनच आजी आपल्याकडे आजीला नमस्कार करायचा जा मावशांना नमस्कार कर. मावशीला कर मावशीला चला कर. चला जे जे करा चला डोकं टेकते ना. असू दे असू दे. ये चला आजीला जे जे कर चला घरी तर एकदम असते जोश मध्ये इथे काय झालं काय माहिती ये आजीला ते जा जे जे कर मावशीला पाया पडतं मावशीला पाया तुले बाबू ओ गॉड प्लीज यू ए मावशीला कर बाबू पड. या मावशी काय सो आजी जा या आजीला पाया पड. माझ्या नको लवकर द्या मला. हे नको मावशीला. ए करू दे करू या, दे या मावशीला. करू दे दारात नको राहू दे आता काकांना कर जा बाबांना कर बाहेर बाबू करायचं. जा बाबाला कर काकांना कर रायसू बाबा हाय फाय ओवी कर या आमची घे केला ओवी कर सो आता वाजले संध्याकाळचे 7:45 आणि आता मी थोड्याच वेळात निघणार आहोत डिनर करण्यासाठी. बट दुपारी जी आम्ही शॉपिंग केली ती मी तुम्हाला क्विकली दाखवते. इकडे सोहन साफा म्हणून एक स्टोअर आहे. तिकडच्या जेवढ्या पण गोष्टी आहेत ना त्या खरंच खूप छान आहेत आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील. हे आपल्या इथे मुंबईमध्ये जसं की मी मगाशी मेन्शन केलं दादर आणि ठाण्यात सुद्धा आहे. जर इथे मुंबईकरांना तिथे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मराठमोळी लुक आपल्याला तिकडे मिळतं. सो ह्याच्या आधी सुद्धा आम्ही जेव्हा आलो आहोत नाशिकला आम्ही खूपदा घेतलेलं आहे. सो मी हा सुंदर असा मोतीचा मंगळसूत्र घेतलाय जो मला खूपच आवडला. ॲक्च्युली मला हे त्याचं आवडलं. मोतीमध्ये युजली माझ्याकडे नाही आहे मला असं वाटतं म्हणून मग मी हा एक मंगळसूत्र घेतलं आहे. त्याच्यानंतर नायसासाठी ठुशी घेतलेली आहे. नायसाला स्वतःला आवडली म्हणून तिच्यासाठी मी घेतली आहे. त्याच्यानंतर हा एक मी नेकलेस घेतला आहे जो मला खूप आवडला. खूपच सुंदर आहे जसं की तुम्ही बघू शकताय. मोतीचाच आहे. ह्याच्यात पिंक कलर सुद्धा होता पण मी ग्रीन चूज केला. ह्यात सर्कल सुद्धा आहे पण मी हा वाला घेतला. ह्याच्याबरोबर मला असे 2 इयरिंग्स झालेले आहेत आणि नथ घेतल्यात. त्यातली ही जी सर्वात मोठी नथ तुम्ही बघतायत ही आईंसाठी घेतली आहे बिकॉज तुम्हाला माहिती असेल आईंना मोठी नथ घालायला आवडते. त्यानंतर ही मी एक घेतली. एवढी सुंदर नथी होत्या ना वेगवेगळ्या. ही एक मी नथ घेतली कारण माझ्याकडे कानातले आणि मंगळसूत्र आहे पण मला त्याच्यासाठी नथ हवी होती. हे आपलं जे पिकॉकचं फेदर आहे ते. आणि ही एक नथ घेतली. हे घेतले जोडवी. मला जोडवी सूट नाही होत बट स्टील आय वॉन्ट टू ट्राय. खूप लोकांना हा प्रश्न असतो की मी जोडवी का नाही घालत. सो मला थोडं रिॲक्शन होतं माझ्या पायावरती. माझी जी स्किन आहे ती ब्लॅक पडते तिथे खूप मला ना पेन व्हायला लागतं एका पॉईंट नंतर. बट मी ही एक अशी वरच्यावरती जी राहील कधीतरी असं मी घालू शकते म्हणून मग मी ही एक जोडवी घेतलेली आहे. लेट्स सी. आणि एवढे सगळं शॉपिंग केल्यानंतर 3 गोष्टी होत्या ज्या मला ते फ्री मिळणार होत्या. एक तर साडी होती, नथ होती आणि बँगल्स होते. सो आईसाठी मग मी हे बँगल्स घेतले. खूप सुंदर सुंदर आहेत गोष्टी तिथे. त्याच्यानंतर हा एक त्याच्याच बाजूला एक स्टोअर आहे. तिकडनं सिल्वरचं असा एक जो काय म्हणतात मंगळसूत्रासारखं फील देतोय तसं मला नेकलेस घेतलं. हे ब्लॅक बीड्स आहेत. ब्ल्यूसुद्धा होते ह्याच्यात. ह्यात रोज गोल्डसुद्धा आहे. त्यांच्याकडे गोल्डसुद्धा आहे पण मला हे आवडलं की वेस्टर्न क्लोथ्सवर सुद्धा मी इझिली घालू शकते. सो अशा प्रकारची ही होती आमची आजची शॉपिंग. काय म्हणतात नाशिकमध्ये आलो आणि ह्या गोष्टी ना आमच्या ठरलेल्या आहेत. म्हणजे हे काय फर्स्ट टाईम नाही आहे. इवन साड्यांचा सुद्धा शॉपिंग खूप छान छान येवलाच्या ज्या सोनी पैठणी वगैरे त्यासुद्धा इथे आहेत. त्यांचासुद्धा इथे स्टोअर आहे. सो
हे लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत. मावशी आई ह्या घेतात आणि ह्याच्या आधीसुद्धा मी, प्रशिदाताई आणि फाल्गुनीनी अंगठीसुद्धा घेतलेली जी एवढी सुंदर निघाली ना, सिल्वरची. सिल्वर इकडचं अमेझिंग आहे. फाल्गुनी बघायला गेलेली पैंजण, ती मला फोर्स पण करत होती की नायसासाठी पण घ्या, पण नायसाकडे ऑलरेडी जे आहे तेच ती घालत नाही म्हणून मग मी घेतले नाही. पण इकडचं चांदी खरंच सुंदर आहे. आमच्या लग्नात आईने जेवढी पण चांदीची भांडी दिली आहेत त्या सगळ्या नाशिकच्याच आहेत. आपल्या इकडची जी चांदी मिळते ना ती थोडीशी एका पॉईंटनंतर ना लालसर होते, बाहेर ठेवले की ती येल्लोइश पण होऊन जाते, पण नाशिकची चांदीमध्ये तसं नाही आहे. सो खूप छान प्रकारची अशी मस्त शॉपिंग झालेली आहे. उद्याचं पण प्लॅन आमचं ठरलेलं आहे. आता आम्ही कुठे जेवायला जाणार आहोत हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो पीपल स्टे ट्यून्ड. आम्ही ट्रेनिंग घेतलेलं दोघांनी, घातलाच नाही एकत्र. ऑल सेट टू गो फॉर डिनर. माझा सण, माझा गोड गोड गोड. बड्डेच्या तयारीत लागलो आहे आणि केक घ्यायला आलो आहे आम्ही थिओब्रोमा. एवढ्या ऑप्शन्समधून आम्ही सिलेक्ट करत आहोत. एगलेस डक ट्रफल डच ट्रफल केक, सॉरी. विथ द केक. आणि नाशिकचं वातावरण एकदम मस्त आहे. इन लव्ह विथ नाशिक. सो फायनली आम्ही पोचलोत आमच्या डिनर प्लेसवर. सगळ्यांकडे जायची. दुसरी गाडी गेली आहे आईच्या बड्डेसाठी केक घ्यायला. आईचा उद्या बड्डे, सो रात्री आम्ही केक कापणार आहोत आणि आलो आहोत दिवट्या बुजल्या माची. This is chicken and he is having paya. फिश कुठे मिळते इथे? मटन चिकनच आहे थाळी, नाही आहे. फिश पाहिजे? जिजू कसं आहे? पाय सूप नायसाला सुद्धा आवडलंय. घे. तिकट वगैरे काही नाही, प्लेन आहे. मुलांसाठी छान आहे आणि आपल्यासाठी आपण जे घरी बनवतो तसंच आहे. पाया सूप आपण घरी बनवतो तसंच आहे. पण मला सगळ्यात जास्त आवडतं मल्हार तर कल्याण मध्ये. येऊ आम्ही एकदा खायला. सो हे मागवलं आहे. हे काय आहे जिजू? प्लेन चिकन नाही, हे काय कोणती थाळी आहे? चिकन फ्राय थाळी. चिकन फ्राय थाळी. कोणाला आणि दुसरं मागवल्या स्पेशल थाळी ज्यात सगळं काही आहे. मटन फ्राय, मटन करी, एग करी, खिमा, पुलाव. हे पुलाव आहे ना जिजू? बिर्याणी. दिस इज बिर्याणी, भाकरी आणि पापड. सो असे आम्ही 3 भाकऱ्या मागवल्या, 3 थाळी मागवल्यात. सो वी आर गोइंग टू एन्जॉय. एवढं बिल एवढं द्यायचं, जास्त बिल आपण सो आफ्टर डिनर आम्ही चाललो ज्यूस. डान्स करणार आहोत. मस्त गाणं चालू आहे समोर. तू पण करशील ना आमच्यावर? आपण ते आजीच्या छोट्याशा बालकनी उभं राहू आणि खाली त्यांचं बघू, डान्स करू. डन? कशी डान्स? डन? डन. डन. आता कुत्रेच असतील त्या. आम्ही मस्त 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 खूप काय खाल्लेलं आहे. आणि ते काय होतं लास्ट वेळेला? समर्थ ज्यूस सेंटर, पायनॅपल ज्यूस. जे नाशिकमध्ये ट्राय नसेल केलं आणि जर तुम्ही कधी इथे आलं तर नक्की ट्राय करा. पायनॅपल ज्यूस अमेझिंग होतं. पायनॅपल ज्यूस, त्यात पायनॅपलचं आईस्क्रीम आणि त्यात पायनॅपलचं असं छान कटिंग तुकडे करून. आई मला आणि नानाला म्युझिकची पण गरज नाही.
हे असं काय असं हल्लं कवर होती. गुलाबी साडी आणि लाल गालामध्ये गायचं. हा इकडे ये. गुलाबी साडी आवडते. गुलाबी साडी आणि लाल गालाल. दिसते मी. मजा काय. आईला कधी डान्स आवडलाय, कधी गाणी आवडले नाही आणि तिने किती शिकवली. काय सगळं राहिलं? ए, भुबू नॅनो. डॉगी, भी. बीबी. त्या दिवशी नाही का मी भी आहे. लांबून बिला लांबून बस मामाच करू शकतोय. केलेलं तेव्हा जाऊन ती बघत होती. केव्हा पाठवती नाही का बोल मामाला. ती पण किती असती? सगळ्यांना डान्स कुठे घड्याळ? दादा ट्रेनिंग Oh घेऊन my जायला God. 2 मिनिट्स बाकी आहेत, 2 मिनिट्स बाकी आहेत. आणि दादाचा फोन आलाय लंडन वरून. तो आम्ही सगळे त्याच्याशी गप्पा मारत होतो आणि मला बेबी कळलंच बेबी नाही. सांभाळायची. मी सगळे खूप एक्सायटेड आहोत आईच्या बर्थडे साठी, जे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. सो यू पण स्टे ट्यून्ड. तिकीट मिळेल.